कवळे साहेब, मला सांगा, एवढी तुम्ही 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, तर तुम्हाला मग हे जे आपलं साहित्य संमेलन भरतंय, तर ह्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रण मिळालं असणार 100%? नाही तसं काय नाही. का? नाही, तुम्ही तर साहित्यिक आहात ना, साहित्यिक आहेत, लेखक आहात, आहे. पण तुम्हाला का नाही, म्हणजे का मिळालं नसावं असं का वाटतंय तुम्हाला? आता जिल्ह्यात बरेच 20-25 साहित्यिक आहेत आम्ही. बर. त्यात मलाच असं मिळालं काही अपेक्षा नाही माझी. तेच काय कारण ते त्यांनाच माहिती. बर. नाही, मग तुमचं काय आडनाव कुलकर्णी, जोशी वगैरे असतं तर? नाही तर बोलवलं असतं का? काय नाही, मग तळागाळाच्या साहित्यकापर्यंत साहित्य संमेलनवाली पोचली पाहिजे. दर्जेदार पुस्तकांची दखल घेतली पाहिजे आणि शक्यतो साहित्यिकांची दखल घेतलीच पाहिजे. बरोबर. त्यांची परिस्थिती काय काय जाणून घेतली पाहिजे, लिखाणाचं काय, लिखाण कसं काय 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 या अनुषंगाने ती दखल घेतली पाहिजे. बर. अच्छा. तुम्हाला आता तुम्ही म्हणताय की सातारमध्ये 20-25 साहित्यिक आहेत जे तुम्हाला माहित आहेत. आहे. त्यातल्या अन्य कुणाला बोलवलंय का या 25 जणांपैकी? काय कल्पना नाही. आता ज्या जिल्ह्यात साहित्य संमेलन होतं, कमीत कमी त्या जिल्ह्यापुरती तर मर्यादित साहित्य किती आहेत त्यांना त्यांच्याविषयी चर्चा वगैरे झाली पाहिजे, त्यांच्या पुस्तकांची विषयी माहिती घेतली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आता अखिल भारतीय साहित्य संमेलनात जिल्ह्यातले जर साहित्यिक जर तिथं नसतील किंवा त्यांचा परिचय नसेल तर मग काय झालं? पण ते राजकीय लोकांना बोलवतात ना, तुम्ही कशाला पाहिजे तिथं? आता काय नाही राजकारण, त्यात राजकीय लोकांना बोलवत येतात त्याचा विषय काय, त्याचा वाद नाही, परंतु साहित्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मेन मुद्दा साहित्य किंवा साहित्यिक आणि साहित्यिकांची पुस्तकं हा विषय त्यात मेन पाहिजे ना साहित्य संमेलनात, असं मला वाटतं. तिथं राजकारण असू दे किंवा कोणी असू दे, त्यांना कुठं काय म्हणजे कोणाला तिथं कोणालाही बोलू द्या, कोणते पुढारी असू, नेते असू, त्यांनाही तिथं मान पाहिजेच, परंतु साहित्यिकांना सुद्धा मान पाहिजे आणि शक्यतो साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे. त्या साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याची दखल घेतली पाहिजे, त्यांची परिचय करून दिला पाहिजे साहित्य संमेलनातून, तो झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते हे तर जे सातारचं जे सगळं नियोजन बघतायत साहित्य संमेलनाचं, जे विनोद कुलकर्णी आहेत ते विनोद, तर त्यांचा काय तुम्हाला फोन बिन काय आला का? नाही काहीच नाही. ते आणि जे साहित्य मंडळाचे हे आहेत अध्यक्ष मिलिंद जोशी, त्यांचा वगैरे त्यांचाही नाही काय फोन? बर. किंवा साहित्य संमेलनामध्ये निगडीत आणखी कोणी असतील तर त्यांचा काय? काहीच नाही.